मनोपुबंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायनी। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रीतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये सेगुकार परिवाराने आपल्या सम्यक आजीविकेमधून एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सेगुकार परिवाराने आपल्या सम्यक आजीविकेमधून भोजनदान दिलेलं आहे। भोजनदान देणे आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे। आपण जे श्रद्धेनं भोजन देत असतो, भगवंत असे म्हणतात की दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता हुंतो गच्छन्तु देवतागता। श्रद्धायुक्त चित्ताने जेव्हा आपण दान पुण्य करत असतो, शीलाचं पालन जेव्हा आपण करत असतो आणि आपल्या कुशल कर्माची प्रज्ञेची भावना जेव्हा आपण करत असतो तर आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य आपण संपादन करत असतो। आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये हा 3 महिन्याचा जो आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा अशा प्रकारचा हा जो वर्षावासाचा कालावधी असतो, तर या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये जेवढे आपण कुशल कर्म केले पुण्यकर्म केले चांगल्या प्रकारची कर्म केलं तर ते कुशल कर्म ते पुण्यकर्म आपल्या वर्तमानकालीन जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतात। आणि त्यामुळे सातत्याने अशा प्रकारचे कुशल कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताने हा उपदेश दिलेला आहे। भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं जे मन आहे, मनुष्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न होत असतात। चांगले विचार मनामध्ये उत्पन्न होतात आणि वाईट विचार सुद्धा मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात। परंतु जो मनुष्य चांगल्या प्रकारचे विचार करतो, चांगल्या प्रकारचं जीवन जगतो, आपल्या कायाने परिशुद्ध असतो, आपल्या वाचेने परिशुद्ध असतो, आपल्या मनाने परिशुद्ध असतो, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख प्राप्त करू शकत नाही। जसं आता आपण पंचशील ग्रहण केलेला आहे एक पालीमध्ये, तर त्याचा अर्थ मराठी असा होतो की मी कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी अकुशल कर्म करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, निंदानास्ती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही आणि मी कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं माझ्या जीवनामध्ये सेवन करणार नाही। अशा प्रकारचे मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाला मनुष्याला घेऊन जाण्यासाठी हे 5 प्रकारचे तत्व बघा सांगितले गेले आहे। ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन सुखाने असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ नये, समस्या येऊ नये, संकट येऊ नये, माझं मन प्रसन्न असावं, आनंदी असावं, कोणत्या प्रकारचं माझ्या चित्तामध्ये दुःख उत्पन्न होऊ नये, भय उत्पन्न होऊ नये, शोक उत्पन्न होऊ नये, असं जर मनुष्याला वाटत असेल तर भगवंत असे म्हणतात की आपल्या सुखाचा पाया आपण स्वतः रचत असतो। आपण जे काही कर्म करतो तर त्या कर्माच्या आधाराने आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होत असते।
कारण आपण जसे कर्म करू तशा प्रकारचं सुख प्राप्त होते, आपण जशा प्रकारचे कर्म करू तशा प्रकारचं दुःख आपल्याला प्राप्त होत असते. हा निसर्गाचा नियम आहे बघा. म्हणजे इथे या संसारामध्ये कोणी कोणाच्या सुखाचा भागीदारी सुद्धा नसतो आणि कोणी कोणाच्या दुःखाचा भागीदारी सुद्धा नसतो. व्यवहारामध्ये एकमेकांच्या प्रती आपल्याला सुख आणि दुःख उत्पन्न होत असते, तो भाग वेगळा आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला, आपण जर चिंतन केलं, मनन केलं, तर आपल्या कर्माचे बीज आपण रोवत असतो, आपल्या सुखाचे बीज आपण रोवत असतो, आपल्या दुःखाचे बीज आपण रोवत असतो. आणि त्यामुळे आपण जशा प्रकारचं कर्म करू तशा प्रकारचं फळ आपल्याला प्राप्त होत असते. आपण जर चांगले कर्म केले, पुण्यकर्म केले, कुशल कर्म केले तर आपल्याला सुख प्राप्त होते. आपण जर वाईट कर्म केलं, पाप कर्म पाप कर्म केलं तर आपल्याला दुःख प्राप्त होत असते. कारण आपल्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, हे सर्व प्रकारचे विकार जर आपल्या मनामध्ये असतील तर मनुष्य कधी सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. रागाने युक्त असणारा मनुष्य कधी प्रसन्न नसतो, आनंदी नसतो. द्वेषाने युक्त असणारा मनुष्य कधी प्रसन्न नसतो, आनंद नसतो. मोहाने युक्त असणारा मनुष्य कधी प्रसन्न नसतो, कधी आनंद नसतो. आणि त्यामुळे आपल्या मनाला जेवढं परिशुद्ध आपण करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्या रागाला नष्ट करू, आपल्या द्वेषाला नष्ट करू, आपल्या मोहाला नष्ट करू, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, वासना या सर्व प्रकारच्या विकाराला जर आपण हळूहळू कमी करण्याचा जर प्रयत्न केला तर मनुष्याचं जीवन सुद्धा हळूहळू सुखाच्या मार्गाकडे जाऊ शकते. कारण आपणच आपल्या सुखाचे वाटेकरी आहोत आणि आपणच आपल्या दुःखाचे वाटेकरी आहोत. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला असं वाटतं की मी सुखी व्हावं, कारण सुख कुणाला नको आहे, प्रत्येक मनुष्याला सुख पाहिजे आहे. या संसारामध्ये आपण बघतो बघा, पावली लोक आपल्याला दुःखी दिसतात, परिवारामध्ये असंख्य लोक दुःखी दिसतात, कष्टी दिसतात, बेचैन दिसतात. कशामुळे? एकमेकांच्या प्रती मैत्रीभाव नसल्यामुळे, एकमेकांच्या प्रती वादविवाद असल्यामुळे, भांडण असल्यामुळे, तंटा असल्यामुळे, एकमेकांचं पटत नसल्यामुळे, एकमेकांचा सेवा करावी हा सेवाभाव त्यांच्यामध्ये नसल्यामुळे, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि छोट्या छोट्या गोष्टीच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये फार बघा मोठं दुःख उत्पन्न होत असते. परंतु आपण जर समजून घेतलं एकमेकांना, एकमेकांच्या प्रती विश्वास ठेवला, आपल्या नात्यामध्ये विश्वास ठेवला, माता पित्याची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा केली, पत्नींचा आपल्या मुलाबाळांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला, आपण चांगल्या प्रकारचं कार्य केलं, सामूहिक आजीविकेने आपण आपलं जीवन जगलं, तर चांगल्या प्रकारचं जेवढं आपण कर्म करू, कारण जीवन जगण्यासाठी काही महत्वपूर्ण तत्व, काही महत्वपूर्ण सिद्धांताचं आपण पालन केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे आपलं जीवन जगत असताना आपली उपजीविका चांगली असावी, सामूहिक असावी, योग्य प्रकारची असावी, आपण मेहनत करावे, परिश्रम करावे, घाम गाळावा आणि कष्टाने आपण आपली उपजीविका केली पाहिजे. म्हणजे कोणाला लुटून आपली उपजीविका करू नये, चोरी करून आपली उपजीविका करू नये, एकमेकांना फसवेगिरी करून आपली उपजीविका करू नये. म्हणजे जो मनुष्य फसवेगिरी करतो, एकमेकांना लुटतो किंवा एकमेकांची हानी करत असतो, चोरी करत असतो, तर अशा प्रकारचा मनुष्य या संसारामध्ये कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. भगवंत असे म्हणतात की आपण जर दुसऱ्यांचा राग करत असेल, द्वेष करत असेल, मोह करत असेल, जर दुसऱ्यांचा आपण राग करत असेल तर आपल्याला सुख कसं प्राप्त होईल? कारण आपण दुसऱ्याचा राग करत असेल तर पहिले आपल्या मनामध्ये विकार उत्पन्न होतो. एखादा तुम्ही असं कधी बघितलं की एखाद्या मनुष्याला खूप सारा राग आला आणि तो अत्यंत प्रसन्न दिसत आहे, ऐक ना, तो अत्यंत आनंदी दिसत आहे. म्हणजे रागाने युक्त असणारा मनुष्य आनंदी दिसतो का? प्रसन्न दिसतो का? नाही दिसत. कारण स्वतः जसा अग्नीचा स्वभाव काय आहे? अग्नीचा स्वभाव आहे स्वतः जळणे आणि दुसऱ्यांना जाळणे. अगदी मनुष्याचा रागाचा स्वभाव तसंच आहे, रागाचा, द्वेषाचा, लोभाचा. म्हणजे राग हा स्वतः मनुष्याला त्रास देतो अगोदर आणि त्या त्रासाच्या द्वारा इतरांना मग तशा प्रकारचे परिणाम तो भोगायला भाग पाडत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या चित्ताला जेवढं प्रसन्न, जेवढं आनंदी, जेवढं शांत ठेवण्याचा आपण प्रयत्न केला तेवढं सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. कारण मनुष्यच फक्त अशा प्रकारचा प्राणी आहे की त्याला सुख आणि दुःख कळते, त्याला चांगलं आणि वाईट कळते, त्याला यश आणि अपयश कळते, त्याला कीर्ती आणि अपकीर्ती कळते. म्हणजे मनुष्यच अशा प्रकारचा प्राणी आहे कारण त्याला बुद्धी आहे, त्याला विवेक आहे, त्याला ज्ञान आहे. तर ज्ञानाच्या द्वारा मनुष्य ओळखू शकतो. प्राण्याला मात्र समजत नाही त्याला दुःख कोणतं आहे, त्याला सुख कोणतं आहे. कारण त्याला जरी दुःख होत असेल पण तो सांगू शकतो का की मला या प्रकारचं दुःख होत आहे किंवा अशा प्रकारचं मला दुःख आहे, अशा प्रकारचं मला सुख आहे?
तो सांगू शकत नाही, कारण त्याला विवेक नाही, त्याला बुद्धी नाही, त्याला प्रज्ञा नाही. परंतु मनुष्याला मात्र प्रज्ञा आहे, मनुष्याला मात्र विवेक आहे. आणि विवेकाच्या द्वारा, प्रज्ञेच्या द्वारा मनुष्य जाणू शकतो, समजू शकतो की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, आपल्या हिताचं काय आहे, आपल्या सुखाचं काय आहे. जर आपल्या हिताचं, आपल्या सुखाचं आपल्याला माहित आहे आणि त्यानुसार जर आपण आचरण केलं तर आपण सुखी होऊ शकतो. परंतु मनुष्याचा बघा स्वभाव असा आहे की मनुष्याला माहित असतं तरी सुद्धा मनुष्य त्याप्रमाणे वागत नाही, कारण मनुष्याचा स्वभाव तसा आहे. आता कोणत्या लोकांना माहित नाही आहे या संसारामध्ये, असा एखादा व्यक्ती सांगा बरं. कोणाला माहित नाही आहे की प्राण्यांची हत्या केल्यामुळे आपल्याला दुःख होते? सगळ्यांना माहित आहे. चोरी केल्यामुळे आपल्याला दुःख होते, सगळ्यांना माहित आहे. अकुशल कर्म केल्यामुळे आपल्याला दुःख होते, सगळ्यांना माहित आहे. खोटं बोलल्यामुळे, निंदानास्ती केल्यामुळे, चहाडी चुगली केल्यामुळे, व्यर्थ बडबड केल्यामुळे, नशा पतन केल्यामुळे मनुष्याला दुःख होते. हे सर्व लोकांना माहित आहे. ऐक ना, सगळ्या लोकांना माहित आहे. असा एकही व्यक्ती नाही आहे की संसारामध्ये त्याला ह्या गोष्टी माहिती नाही आहे. पण तरी सुद्धा मनुष्य तशा प्रकारच्या गोष्टींचं पालन करत नाही. का करत नाही? कारण मनुष्याचा जो स्वभाव आहे, तो मनुष्याचा स्वभाव हा वाईट गोष्टीकडे जास्त आकर्षित होणारा असतो. वाईट गोष्टीकडे तो जास्त प्रमाणामध्ये वळत असतो. चांगल्या गोष्टीकडे मात्र फार कमी लोक त्या ठिकाणी जात असतात. आणि त्यामुळे एकदा आनंद भगवंताला म्हणतो की भगवान, धम्म किती सुखकारक आहे, धम्म किती कल्याणकारक आहे, धम्म किती चांगल्या प्रकारचा आहे. भगवान सर्वच्या सर्वच लोक धम्माचं का अनुसरण करत नाहीत, म्हणजे ते आचरण का करत नाहीत? कारण त्याला सुख प्राप्त होईल. तर भगवंत असं म्हणजे की आनंदा, या संसारामध्ये म्हणजे अगदी उदाहरण देताना भगवंत सांगतात, म्हणजे अगदी खाली झाडाचे पानं पडलेले असतात, ते पानं आपल्या हातामध्ये घेतात आणि भगवंत असे म्हणतात, या हातामध्ये माझी जी पानं आहे ती जास्त आहे का या झाडावर असणारी पानं जास्त आहे? तेव्हा आनंद म्हणतो, भगवंत तुमच्या हातामध्ये नगण्य पानं आहे, ते सहज आपण मोजू शकतो, परंतु झाडावरती असणारी पानं आपण मोजू नाही शकत, असंख्य पानं आहे. अगदी भगवंत म्हणजे आनंदात तसंच आहे. या संसारामध्ये सुखाच्या मार्गाने जाणारी लोक अगदी बोटावरती मोजण्यासारखे आहे. दुःखाच्या मार्गाने मात्र, वाईटांच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांची संख्या या संसारामध्ये मात्र फार जास्त आहे. कारण दुःखी मनुष्य जास्त आहे. जसं बघा, दूधवाला आपल्या घरी येतो, उदाहरण म्हणून व्यवहारामधलं, दूधवाला आपल्या घरी येतो आणि दूध घ्या अशा प्रकारचं तो बोलून जातो. वास्तविक दूध चांगलं आहे, दूध घ्यासाठी कधी आपण डेअरीवर सुद्धा दूधवाला आपल्या घरी पण येतो. पण समजून घ्या, दारू विकणारा जो व्यक्ती आहे, म्हणजे दारूचं जे दुकान आहे, दारू आपल्या घरी घेऊन येतो का दारू पिणारा? दारू विकासाठी बघ घ्या दारू असं म्हणतो का? नाही. म्हणजे दारूचं दुकान गावाच्या बाहेर असते, गावाच्या बाहेर असते, तरी सुद्धा लोक मात्र तिथं जाऊन घेत असतात. म्हणजे वाईट गोष्टीला मनुष्याला रोकायची गरज नाही आहे, वाईट गोष्टींना मनुष्याला सांगायची गरज नाही आहे. वाईट गोष्टी मनुष्य आपोआप मात्र करत असतो. पण चांगल्या गोष्टीसाठी मात्र मनुष्याला मेहनत करावी लागते, परिश्रम करावे लागतात, कारण चांगल्या गोष्टी ह्या कठीण असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की वाईटाकडे वळणाऱ्यांची संख्या या संसारामध्ये अधिक जास्त आहे. कारण ते मोजमजेचं साधन आहे, ते आनंदाचं साधन आहे, जे भौतिक सुखाचं साधन आहे. म्हणजे भौतिक सुखाकडे अधिक आकर्षित होणारे संसारामध्ये लोक असतात. खा पिया मोज मजा करा, कारण उद्या काय आपण राहणार आहोत का, असे अनेक लोक विचार करतात. आजचा दिवस आपल्याकडे आहे, आज चांगल्या प्रकारचं खाणे पिणे मोज मजा करणे, उद्याचा दिवस कोणी पाहिला, अशा प्रकारचं विचार करून या संसारामध्ये असंख्य लोक जीवन जगणारे आहेत. आणि एकच दिवस नसतो मनुष्याच्या जीवनामध्ये, रोज रोज अशा प्रकारचं मनुष्य अकुशल कर्म करतो, वाईट कर्म करतो, पाप कर्म करतो. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं बघा सुख प्राप्त होत नाही. अनेक लोक दुःखी असतात, कष्टी असतात, बेचैन असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टीने ते चिंताग्रस्त असतात. आणि त्यामुळे सुख नावाची वस्तू त्यांच्या जीवनामध्ये कधी प्राप्त होत नाही. अनेक लोकांचं तर संपूर्ण जीवन संपते, तरी सुद्धा त्यांना सुख म्हणजे काय समजतच नाही. आपण सहज लोकांना विचारतो बघा, काय तुमचं कसं काय चाललं, असं एखादा व्यक्ती तुम्हाला भेटतो का? की नाही, मी फार सुखी आहो, मी फार समाधानी आहो, माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, असा म्हणणारा क्वचित एखादा व्यक्ती तुम्हाला भेटतो. कोणाला जरी आपण विचारलं की कसं काय तुमचं, बरं चाललं का, तर ते म्हणतात की ठीक आहे, बरं चाललं. कधी कोणी म्हणते जाऊ द्या, म्हणते काय आता जे चाललं ते चाललं, आपले दिवस काढायचे आहेत, काय आमचं कोणी बरं नाही असं म्हणतात. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याचं जीवन हे समस्येने ग्रासलेलं आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, वेगवेगळ्या प्रकारचं दुःख, कष्ट, कोणाच्या परिवारामध्ये सुख नाही आहे,
कोणाचा मुलगा बरोबर नाही आहे तर कोणाची मुलगी बरोबर नाही आहे, कोणाचा मुलगा बरोबर आहे तर कोणाची सून बरोबर नाही आहे, कोणाची सून बरोबर आहे तर कोणाचे सासरे बरोबर नाही आहे, कोणाचे माता पिता बरोबर नाही आहे. म्हणजे संसारामध्ये कोणी ना कोणी अशा प्रकारचं अकुशल कर्म करणारा असतो, वाईट कर्म करणारा असतो, पाप कर्म करणारा असतो आणि त्याचे परिणाम मात्र इतर सदस्यांना सुद्धा भोगावे लागत असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की जर समजून घ्या, आपण एकमेकांचे कर्तव्य जाणले, एकमेकांना आपण समजून घेतलं, आपण प्रेमाने राहिलो, आनंदाने राहिलो, मैत्रीने राहिलो, एकमेकांच्या प्रती आदर सन्मानाची भावना आपण ठेवली, सन्मानाची भावना आपल्या चित्तामध्ये असेल, विश्वासाची भावना आपल्या चित्तामध्ये असेल, एकमेकांना आपण समजून घेत असेल, छोट्या मोठ्या गोष्टी आपण पदरामध्ये घेत असेल आणि मोठ्या मनाने माफ करण्याची वृत्ती आपल्या मनामध्ये आपण निर्माण करत असेल, तर भगवंत असे म्हणतात की जगामध्ये दुःख फार कमी होईल. परंतु लोकांची प्रवृत्ती मात्र तशी नाही आहे. जशास तसं वागण्याची लोकांची प्रवृत्ती आहे आणि जशास तसं वागण्याची प्रवृत्ती असल्यामुळे भगवंत असे म्हणतात की तोही दुःखी असतो आणि त्याच्या परिसरामध्ये त्याच्या सहवासामध्ये राहणारा व्यक्ती सुद्धा दुःखी असतो. त्यामुळे आपण मनुष्य प्राण्याने असा विचार केला पाहिजे की मी तर स्वतः सुखपूर्वक जीवन जगेल, माझ्या कायेने मी कधीही कधीही कुठल्या प्रकारचं अकुशल कर्म करणार नाही, माझ्या वाचेने माझ्या मनाने मी कधीही अकुशल कर्म करणार नाही, मी कर्म अशा प्रकारचं करेल की मला तर दुःख होणारच नाही आणि इतरांना सुद्धा दुःख होणार नाही. अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. कारण मनुष्याचं जीवन फार अल्प आहे बघा, फार कमी जीवन आहे. आपल्याला जरी असं वाटत असेल की 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्षाचं आयुष्य आपल्याला म्हणजे लाभलेलं आहे, परंतु आपल्या जीवनाचं जर आपण मोजमाप केलं किंवा जीवनाचं आपलं जर कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर आपलं अर्ध आयुष्य फक्त झोपण्यातच जाते. ऐक ना, जीवनाचे 5-6 तास आपण झोपत असतो, 5-6 तास जीवनाचे जर काढले आपण तर अर्ध आयुष्य आपलं झोपण्यामध्ये जाते, 7-8-10 घंटे आपले जॉब करण्यामध्ये जातात, काही आपले व्यवहारिक कार्य करण्यासाठी जातात, इकडे तिकडे फिरण्यासाठी जातात. मग स्वतःसाठी म्हणजे 24 तासामधील किती वेळ आपण आपल्या स्वतःसाठी काढतो? आपण ध्यान मनन चिंतन करतो, आपण धम्माचं अनुसरण करतो, धम्माचं आचरण करतो, आपण चांगल्या प्रकारे व्यवहार करतो, आपण धम्म श्रवण करतो. या 24 तासामधील किती वेळ आपण स्वतःसाठी काढतो याचा जर आपण विचार केला असेल तर आपल्याकडे शून्य असं उत्तर आहे. है की? शून्य उत्तर आहे आपल्याकडे, कारण आपल्याला वेळच नसतो. आपण म्हणतो की मला वेळच नाही आहे. कोरोनाने कसा वेळ दिला, है की ना? कोरोनानंतर 24 घंटे आपल्याला घरातच बसवलं होतं. म्हणजे जेव्हा मनुष्यावरती संकट येते तेव्हा मनुष्याकडे वेळच वेळ असते, आहे की नाही? वेळच वेळ होता कोरोनामध्ये, किती वेळच वेळ, घराच्या कोणी बाहेर गेलं नाही का? कारण मरणाच्या भीतीने, मनुष्याला मरणाची भीती असते आणि त्यामुळे आपण आपल्या स्वतःसाठी 1 घंट्याचा वेळ, 2 घंट्याचा वेळ स्वतःसाठी, स्वतःच्या कुशल कर्मासाठी, स्वतःच्या पुण्यकर्मासाठी आपण काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण थोडे थोडे कुशल कर्म करून, थोडे थोडे पुण्यकर्म करून आपल्या जीवनाचा घडा आपण भरत असतो. व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो ना, थेंबा थेंबाने तळ साचत असते. अगदी तशाच प्रकारे थोडे 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 कुशल कर्म आपण केले पाहिजे. मग कोणते कुशल कर्म करावे, तर आपण दान कर्म करावं, आपण शील पालन करावं आणि आपण प्रज्ञेचा अभ्यास करावा. मग दान पुण्य म्हणजे कोणत्याही प्रकारचं दान. आपल्या दारावर कोणी एखाद्या याचकाला असेल त्याला पाणी द्यावं, त्याला भोजन द्यावं, जे काय आपल्याला देणं होत असेल त्याला भोजन दिलं पाहिजे, जे काय द्यायचं असेल ते दिलं पाहिजे. आपल्या घरावर आलेला व्यक्ती हा कधीही खाली हाताने गेला नाही पाहिजे. कारण ज्या अर्थी तो आपल्या दारावरती येतो त्या अर्थी त्याच्याकडे काही नसते म्हणून तो आपल्याकडे येत असतो. तर परोपकाराची भावना सुद्धा आपल्या मनामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. कारण परोपकाराची भावना सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं दान पुण्य आपण केलं पाहिजे. त्यानंतर शीलाचं पालन केलं पाहिजे. आपण पंचशील आपण सातत्याने पालन केलं पाहिजे. उपवासाच्या दिवशी आपण 8 शीलाचं पालन केलं पाहिजे. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, 8 शीलाचं पालन केलं पाहिजे आणि आपल्या मनाला सन्मार्गावरती लावण्यासाठी, आपण मनाला परिशुद्ध करण्यासाठी ध्यान मनन चिंतन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे. थोडी 5 मिनिटं आनापानसतीची भावना केली पाहिजे, 5 मिनिटं आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे, स्वतःप्रती मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे, आपल्या परिवाराच्या प्रती मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यावरती, या संपूर्ण नगरावरती, संपूर्ण जगावरती अशा प्रकारे हळूहळू हळूहळू आपण मंगलमैत्रीची भावना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एकंदरीत आपल्या जीवनाला जर सुखाच्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जायचं असेल तर दान, शील आणि प्रज्ञा या 3 पुण्यधर्माला आपण धारण केलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे आणि या मानवी जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी, या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये काय शेगू गावकर परिवाराने
आपल्या सामूहिक जीविकेमधून एका बुद्ध पुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो। तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ।